गुड मॉर्निंग स्टुडंट. गेल्या लेक्चरमध्ये आपण शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये आणि शास्त्र म्हणून मानसशास्त्राचा इतिहास या दोन टॉपिकचा अभ्यास केला. आजच्या या लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरमधील पुढचा टॉपिक पाहणार आहोत. तो आहे मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. कोणतेही शास्त्र हे अचानक निर्माण होत नाही. त्या अगोदर वर्षानुवर्ष त्या शास्त्राच्या निर्मितीचा प्रवास हा चालू असतो. शास्त्र निर्मितीच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळ्या अभ्यास पद्धतींची त्याच्यामध्ये भर पडत असते आणि त्यातूनच नवनवीन अभ्यास पद्धती या विकसित होत असतात. आजच्या काळामध्ये काही अभ्यास पद्धती ह्या कालबाह्य व जुन्या वाटतात, परंतु शास्त्राच्या अभ्यासासाठी जुन्या व नव्या या दोन्ही प्रकारच्या अभ्यास पद्धती अतिशय महत्त्वाच्या आहे. प्रत्येक शास्त्र आपल्या अभ्यासाविषयी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करत असतं. ज्याप्रमाणे अभ्यास विषयाची व्याप्ती व स्वरूप बदलत जाते, त्यानुसार नवनवीन अभ्यास पद्धती सुद्धा विकसित होत जातात. मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी सुद्धा विविध अभ्यास पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यातील काही अभ्यास पद्धती आज येथे आपण समजून घेणार आहोत. यातील पहिली अभ्यास पद्धती आहे प्रायोगिक पद्धत. मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये ज्या विविध अभ्यास पद्धती वापरल्या जातात, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची, सर्वात विश्वसनीय आणि सर्वाधिक वापरली जाणारी अभ्यास पद्धती कोणती असेल तर ती आहे प्रायोगिक अभ्यास पद्धती. या प्रायोगिक अभ्यास पद्धतीमुळेच मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. एखाद्या अभ्यास विषयासंदर्भात ज्ञान मिळवत असताना त्याविषयी केवळ तर्क करत बसणे किंवा अंदाज बांधणे हे न करता प्रत्यक्ष प्रयोग करून त्यातून जी माहिती मिळते त्या माहितीतून आपल्याला नवीन नियमांचा शोध घेणे आवश्यक आहे आणि या प्रकारचा शोध घेणे हेच प्रायोगिक अभ्यास पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मानसशास्त्रामधील प्रयोग हे मानव व प्राणी यांच्यावर केले जातात. या अगोदर आपण प्रयोग म्हणजे काय हे समजून घेऊ. तर विशिष्ट समस्येचे अन्वेषण करण्यासाठी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून केलेले निरीक्षण म्हणजेच प्रयोग होय. इथं काय आहे ते विशिष्ट समस्येचे अन्वेषण. अन्वेषण म्हणजे शोध घेणे. म्हणजे एखादी समस्या आहे आणि त्या समस्येचा शोध घेण्यासाठी प्रयोगामध्ये काय केलं जातं की कृत्रिमरित्या वातावरण निर्मिती केली जाते, वेगवेगळ्या साहित्यांची जुळवाजुळव केली जाते आणि त्यानुसार कृती करून त्यामधून काय केलं जातं, अनुमान काढले जातात. त्यालाच म्हटलं जातं प्रयोग. आता प्रत्येक प्रयोगाची एक विशिष्ट पद्धती असते किंवा एक विशिष्ट आराखडा असतो. मानसशास्त्रामध्ये सुद्धा संशोधक संशोधन करत असताना विविध पायऱ्यांचा अभ्यास करत असतो. त्यामधील पहिली पायरी आहे ती आहे संशोधनासाठी समस्या निश्चित करणे. ज्या वेळेस संशोधन करत असतो त्यावेळेस कोणत्या घटकाचे किंवा कोणत्या वस्तूचे, व्यक्तीचे संशोधन करायचे आहे हे त्याला ठरवणं आवश्यक असतं. म्हणजे थोडक्यात काय का अभ्यासासाठी संशोधनासाठी कोणता विषय निवडायचा याला म्हटलं जातं संशोधनासाठीची समस्या निवडणे. नंतर दुसरी पायरी आहे गृहीतक निश्चित करणे. आता प्रयोगाअंती जो विषय आपण अभ्यासणार आहोत त्या विषयाशी संदर्भात काही अंदाज वर्तवणे याला म्हटलं जातं गृहीतक निश्चित करणे किंवा मांडणे. त्यानंतर तिसरी पायरी आहे प्रयोगाची रचना व पद्धत निश्चित करणे. प्रयोग करत असताना त्यासाठी लागणारे आवश्यक वातावरण असेल, आवश्यक साहित्य असेल, याची सर्व जुळवाजुळव करणं, त्याची रचना करणं आणि कशा प्रकारे प्रयोग करायचा याचा आराखडा तयार करणं याचा समावेश या तिसऱ्या पायरीमध्ये केला जातो. त्यानंतर चौथी पायरी आहे प्रयोग करणे.
या चौथ्या पायरीमध्ये संशोधक प्रत्यक्ष प्रयोग करत असतो. आणि त्यानंतरची आहे पाचवी पायरी आहे माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे. पाचव्या पायरीमध्ये संशोधक जो प्रयोग करत असतो तो प्रयोग करत असताना प्रयुक्त जी हालचाल करतो त्या हालचालींचं किंवा प्रयुक्ताचं निरीक्षण संशोधक करत असतो. आणि ही जी माहिती आहे किंवा हे जे निरीक्षण आहे याची नोंद संशोधक आपल्या जवळ ठेवत असतो. त्याला म्हटलं जातं माहिती गोळा करणे. त्यानंतर ही सर्व जी नोंद आहे त्या नोंदीचं काय केलं जातं, विश्लेषण केलं जातं. आणि विश्लेषण केल्यानंतर 6व्या पायरीमध्ये निष्कर्ष काढणे. या विश्लेषणाच्या आधारे संशोधक काय करत असतो, एक निष्कर्ष काढत असतो. यानंतरचा टॉपिक आहे प्रायोगिक पद्धतीतील महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती. तर प्रायोगिक अभ्यास पद्धतीची महत्त्वाची 4 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे वस्तुनिष्ठता. प्रायोगिक पद्धत ही माहिती संकलित करण्याची किंवा गोळा करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ अशी पद्धत आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे अचूकता. प्रायोगिक पद्धतीद्वारे नियंत्रित परिस्थितीमध्ये प्रयोगाचे निरीक्षण केले जाते आणि त्यामुळे होणारे निरीक्षण हे अधिक अचूक असण्याची दाट शक्यता असते. तिसरा आहे कार्यकारण भाव शोधणे. प्रायोगिक पद्धतीमध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक परिवर्तकांमधील कार्यकारण भाव शोधणे सहज शक्य होते. त्यानंतर चौथा आहे पडताळा. प्रायोगिक पद्धतीमध्ये जे संशोधन केले जाते त्या संशोधनाचा पडताळा करणे सहज शक्य होते. अशा प्रकारे आपण एकूण 4 प्रायोगिक पद्धतीची वैशिष्ट्ये अभ्यासली आहेत. यानंतर आपण प्रायोगिक पद्धतीमध्ये काही महत्त्वाच्या संज्ञा पाहणार आहोत की ज्या आपण वारंवार आपल्या अभ्यासामध्ये वापरत असतो. यातली पहिली आहे समस्या. आपण पाहिलेले समस्या कशाला म्हणतात. संशोधक ज्या गोष्टीचा किंवा ज्या घटकाचा शोध घेतो त्याला म्हटलं जातं समस्या. यानंतर दुसरी संज्ञा आहे गृहीतक. निरीक्षणाअंती जो विषय अभ्यासायचा आहे त्या विषयाशी संबंधित अगोदरच अंदाज वर्तवणे म्हणजेच गृहीतक होय. तिसरी संज्ञा आहे स्वतंत्र परिवर्तक. ज्या परिस्थितीमध्ये प्रयोगकर्ता त्याच्या गरजेनुसार बदल करत असतो त्या परिस्थितीला म्हटलं जातं स्वतंत्र परिवर्तक. त्यानंतर पुढची संज्ञा आहे परतंत्र परिवर्तक. तर परतंत्र परिवर्तक म्हणजे काय, ज्या परिवर्तकामधील बदल हा स्वतंत्र परिवर्त्यावर अवलंबून असतो त्याला म्हटलं जातं परतंत्र परिवर्तक. जर संशोधकांनी स्वतंत्र परिवर्तकामध्ये त्याच्या गरजेनुसार जर बदल केला तर आपोआपच या परतंत्र परिवर्तकामध्ये सुद्धा बदल घडून येतो. त्यानंतर पाचवी संज्ञा आहे बाह्य परिवर्तक. बाह्य परिवर्तक म्हणजे काय, तर प्रयोगासाठी आवश्यक असलेले जी साधनं आहेत किंवा जी परिस्थिती आहे या व्यतिरिक्त जे अधिकचे घटक असतात त्याला म्हटलं जातं बाह्य परिवर्तक. त्यानंतर पुढचे आहे प्रयोगकर्ता.
प्रयोगकर्ता. प्रयोगकर्ता म्हणजे जी व्यक्ती स्वतः प्रयोग करते त्याला प्रयोगकर्ता असं म्हटलं जातं. आणि पुढची आणि शेवटची संज्ञा आहे प्रयुक्त. मानसशास्त्रामध्ये ज्या घटकावर प्रयोग केला जातो त्याला प्रयुक्त असे म्हटले जाते. म्हणजे थोडक्यात मानसशास्त्रामध्ये ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो त्याला प्रयुक्त असे म्हटले जाते. प्रयुक्त ही व्यक्ती तुमच्या कुटुंबातील सदस्य असू शकते, तुमचा मित्र सुद्धा असू शकते. या ज्या संज्ञा आहेत या एका उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजून घेऊ. समस्या. आपण एखादी समस्या घेऊ. समजा शास्त्रोक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे, ही झाली आपली समस्या. पण ही जर समस्या असेल तर गृहीतक काय येईल? तर शास्त्रोक्त संगीताद्वारे रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते, हे होईल आपलं गृहीतक. त्यानंतर याच्यामध्ये स्वतंत्र परिवर्तक कोण असेल? तर शास्त्रोक्त संगीत हा स्वतंत्र परिवर्तक असेल आणि रक्तदाबाची पातळी हा परतंत्र परिवर्तक असेल. आणि बाह्य परिवर्तकांमध्ये व्यक्तीचं वय, त्याचं लिंग आणि शास्त्रोक्त संगीत या व्यतिरिक्त जे घटक असतील किंवा जे आवाज असतील त्या सर्वांना आपण बाह्य परिवर्तक असं संबोधतो. नंतरची अभ्यास पद्धती आहे सर्वेक्षण पद्धती. समाजातील विविध घटकांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे सर्वेक्षण पद्धत होय. या पद्धतीमध्ये निवडलेल्या प्रातिनिधिक गटाकडून राजकीय मते किंवा ग्राहकांची पसंती यासारख्या वेगवेगळ्या विषयांवरची माहिती गोळा केली जाते. ही माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नावली, पडताळणी यादी, पदनिश्चय श्रेणी, शोधिका व मुलाखत यासारख्या विविध तंत्रांचा वापर केला जातो. सामाजिक मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ व औद्योगिक मानसशास्त्रज्ञ हे सर्वात जास्त प्रमाणात सर्वेक्षण पद्धतीचा वापर करत असतात. पत्र, वर्तमानपत्र, मोबाईल, ईमेल, फॅक्स किंवा प्रत्यक्ष भेट देऊन सुद्धा आपण सर्वेक्षण करू शकतो. सर्व पद्धतीमध्ये सर्वेक्षण पद्धत ही कमी खर्चिक पद्धत म्हणून ओळखली जाते. त्यानंतर अभ्यास पद्धती आहे निरीक्षण पद्धत. ज्या मानवी वर्तनाच्या पैलूचा अभ्यास आपण प्रायोगिक पद्धतीने करू शकत नाही त्या मानवी वर्तनाच्या पैलूंचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला निरीक्षण पद्धती ही अधिक उपयुक्त अशी पद्धती आहे. तर निरीक्षण म्हणजे काय? तर एखाद्या घटकाकडे हेतुपूर्वक किंवा काळजीपूर्वक पाहणे म्हणजेच निरीक्षण होय. मानसशास्त्रामध्ये ज्या व्यक्तीचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे त्या व्यक्तीकडे आपल्याला अत्यंत बारकाईने किंवा चिकित्सकपणे पाहणे म्हणजेच निरीक्षण होय. निरीक्षणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक आहे नैसर्गिक निरीक्षण आणि दुसरं आहे नियंत्रित निरीक्षण. नैसर्गिक निरीक्षण म्हणजे काय? तर नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या मानवी वर्तनाच्या निरीक्षणास नैसर्गिक निरीक्षण असे म्हणतात. तर नियंत्रित निरीक्षण म्हणजे नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या मानवी वर्तनाच्या निरीक्षणाला नियंत्रित निरीक्षण असे म्हणतात. बालमानसशास्त्रज्ञ, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ व सामाजिक मानसशास्त्रज्ञ हे निरीक्षण पद्धतीचा सर्वाधिक वापर करत असतात. जर हेतू आपला स्पष्ट असेल आणि जर व्यवस्थित आपण नियोजन केलं असेल तर निरीक्षण पद्धतीसारखी शास्त्रोक्त पद्धत ही दुसरी कोणतीच नाही. चौथी अभ्यास पद्धत आहे वृत्तेतिहास पद्धत. वृत्तेतिहास पद्धत ही चिकित्सालयीन मानसशास्त्रामध्ये सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी पद्धत आहे. डॉक्टर सिगमंड फ्राइड आणि जीन पियाजे यांनी सर्वाधिक प्रमाणात या वृत्तेतिहास पद्धतीचा
अभ्यास केलेला आहे आणि वापर सुद्धा त्यांनी केलेला आहे. एखाद्या व्यक्तीची, समूहाची किंवा घटनेची जर आपल्याला सविस्तर माहिती प्राप्त करायची असेल तर वृत्तिइतिहास पद्धत ही सर्वाधिक उपयुक्त किंवा चांगली पद्धत म्हणून ओळखली जाते. या पद्धतीमुळे उपयुक्त जी वर्णनात्मक माहिती आपल्याला प्राप्त होते त्या माहितीच्या आधारे पुढील संशोधकांना त्यानुसार अभ्युपगम ठरवणे काय होतं, सोपं जातं आणि म्हणून ही पद्धत खूप शास्त्रीय पद्धत म्हणून ओळखली जाते. आता या पद्धतीमध्ये एखाद्या मानसिक विकृती असलेल्या व्यक्तीच्या सद्यस्थितीच्या मानसिकतेचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी ही पद्धत वापरतात. आणि या पद्धतीमध्ये मानसशास्त्रज्ञ हे त्या व्यक्तीचे नातेवाईक, तिची कुटुंबीय सदस्य असतील, त्याचे मित्र, त्याचे शिक्षक, सहकारी या सर्वांच्याकडून काय करत असतात, ही माहिती प्राप्त करून घेत असतात आणि यासाठी ते प्रत्यक्ष निरीक्षण, मुलाखत व मानसशास्त्रीय चाचण्या यासारख्या तंत्रांचा सुद्धा वापर करत असतात. त्यानंतरची पाचवी आणि शेवटची अभ्यास पद्धती आहे सहसंबंध अभ्यास पद्धती. काही शास्त्रशुद्ध अभ्यासांमध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक चलांमधला संबंध शोधण्यासाठी आपल्याला या सहसंबंध पद्धतीचा अभ्यास करावा लागतो. ही सहसंबंध पद्धत ही संख्याशास्त्रीय पद्धत म्हणून ओळखली जाते. यामध्ये आपल्याला सहसंबंध अभ्यास पद्धती म्हणजे काय हे अगोदर समजून घ्यावं लागेल. तर सहसंबंध अभ्यास पद्धती म्हणजे दोन चलांमधील संबंध मोजण्यासाठी वापरण्यात येणारी संख्याशास्त्रीय पद्धत म्हणजेच सहसंबंध अभ्यास पद्धती होय. यामध्ये जेव्हा एका चलामध्ये बदल होतो त्यावेळेस दुसऱ्या चलामध्ये सुद्धा बदल होत असतो किंवा एका चलातील बदल हा दुसऱ्या चलातील बदलासाठी कारणीभूत असतो. म्हणजेच हे दोन्ही चल एकमेकांवर अवलंबत असतात किंवा परस्परावलंबी असतात आणि म्हणून आपल्याला या दोन चलांमधील परस्परावलंबनाचा जो संबंध आहे तो शोधणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ही सहसंबंध अभ्यास पद्धती वापरली जाते. तर या दोन चलांमधील संबंधाचे प्रमाण आपण सहसंबंध गुणांकाद्वारे मोजत असतो आणि सहसंबंध गुणांकाचं मूल्य हे -1.00 ते +1.00 हे इतके असते. आता यामध्ये प्लस व मायनस हे दोन चिन्ह जी आहेत ती दोन चिन्ह दोन चलांमधील सहसंबंधाचे सामर्थ्य आपल्याला दर्शवित असतात. या चिन्हांच्या साहाय्याने एकूण सहसंबंधाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे धनात्मक सहसंबंध. जेव्हा दोन चलांमधील एका चलामध्ये वाढ झाली तर दुसऱ्या चलामध्ये सुद्धा वाढ होत असेल तर त्याला म्हटलं जातं धनात्मक सहसंबंध. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा एखादा चल वाढत असेल तर दुसरा चल सुद्धा काय करत असतो, वाढत असतो. म्हणजे थोडक्यात काय की या दोन्ही चलांमधील वाढ ही कशी असते, एकाच दिशेने होणारी असते आणि म्हणून त्याला धनात्मक सहसंबंध असं म्हटलं जातं. आणि या धनात्मक सहसंबंधाचे गुणांकन मूल्य हे 0.00 ते +1.00 इतके असते. आता याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर ज्या वर्षी पावसाचे प्रमाण वाढते त्या वर्षी जमिनीतील पाण्याची पातळी सुद्धा वाढते. यामध्ये म्हणजे थोडक्यात काय की पावसाच्या प्रमाणात वाढ झाली की पाण्याच्या पातळीमध्ये सुद्धा वाढ होते. म्हणजे दोन्ही घटकांमध्ये किंवा दोन्ही चलांमध्ये होणारी वाढ ही एकाच दिशेने होत असते म्हणून त्यांना धनात्मक सहसंबंध म्हणतात. याच्या विरुद्ध जर पावसाचं प्रमाण कमी झालं तर पाण्याची पातळी सुद्धा काय होते,
कमी होते, येथे सुद्धा त्यांच्यामध्ये जे काही कमी आलेलं आहे किंवा वजावट आलेली आहे ती सुद्धा एकाच दिशेने झालेली आहे आणि म्हणून या प्रकाराला धनात्मक सहसंबंध असं म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ऋणात्मक सहसंबंध. तर ऋणात्मक सहसंबंधामध्ये जी दोन चल आहेत त्या चलांमध्ये काय आपल्याला दिसतं, परस्पर विरोध दिसतो. यामध्ये एका चलाचं मूल्य वाढलं तर दुसऱ्या चलाचं मूल्य आपोआप कमी होतं किंवा दुसऱ्या चलाचं मूल्य वाढलं तर पहिल्याचं आपोआप कमी होतं. म्हणजे या चलांमध्ये जी काही वाढ होते ती काय असते, परस्पर विरोधी असते. आपल्याला याचं एक्झाम्पल घेता येईल. जर आपण व्यायामाचं प्रमाण वाढवलं तर आपोआप काय होतं, आपल्या शरीरातील फॅट्स किंवा ज्याला आपण मेद म्हणतो त्याचं प्रमाण काय होतं, कमी होतं. आणि याच्या विरुद्ध जर व्यायामाचं प्रमाण आपण घटवलं किंवा कमी केलं तर शरीरातील मेद किंवा फॅट आपोआप काय होतं, वाढत असतं. म्हणजे ऋणात्मक सहसंबंधामध्ये दोन चलांमधील बदल हा विरुद्ध दिशेने होत असतो. ऋणात्मक सहसंबंधामध्ये गुणांकाचे मूल्य हे -0.00 ते -1.00 इतके असते. यानंतर तिसरा सहसंबंधाचा प्रकार आहे शून्य सहसंबंध. जेव्हा एका चलातील वाढ किंवा घट दुसऱ्या चलावर काहीही परिणाम करत नाही त्याला म्हटलं जातं शून्य सहसंबंध असं म्हटलं जातं. आणि शून्य सहसंबंध गुणांकाचे मूल्य हे 0 असते. आणि याचं उदाहरण आपल्याला देता येईल उंची आणि बुद्धिमत्ता. उंची आणि बुद्धिमत्ता. जर व्यक्तीची उंची आणि बुद्धिमत्ता यांचा काहीही संबंध नसतो, म्हणजे काय की व्यक्तीची उंची वाढली किंवा कमी झाली म्हणजे त्याचा बुद्धिमत्तेवर काहीच परिणाम होत नाही, म्हणून याला म्हटलं जातं शून्य सहसंबंध. जे दोन्हीही चल ही परस्परांवर अवलंबून अजिबात नसतात. अशा प्रकारे आज आपण मानसशास्त्राच्या विविध 5 अभ्यास पद्धतींचा अभ्यास केलेला आहे. राहिलेला अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये